पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून फक्त 2014चा अपवाद सोडला तर ते त्या ठिकाणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय। पण पिंपरीला जरी मंत्रिपद आजपर्यंत मिळालं नसलं तरी आता तुमच्या रूपानं संवैधानिक पद हे मात्र पिंपरीला मिळालेलं आहे। हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय। दादा, आपल्याला नेहमीच पिंपरी चिंचवडचे लोक भेटायचे आणि म्हणायचे काय आमच्याकडे तुमचं लक्षच नाही। दादाने दिलं लक्ष घालून आणि केलं, आपलं ठरवलं आणि चांगलं केलं। त्यामुळे मी दादा आपलं देखील अभिनंदन करतो की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण या पदावर बसण्याची संधी ही या ठिकाणी दिली। त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, नागरिकांनी तर ठेवलाच होता, पण पक्ष म्हणून तुम्ही देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून मला विश्वास आहे की आता या सभागृहाचा विश्वास देखील ते निश्चितपणे जिंकतील आणि या पदावर बसले असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका ही अण्णासाहेब आपली असेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या कारकिर्दीकरता आणि भावी राजकीय आयुष्याकरता देखील आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।